राम समर्थ श्रीराम भाग 49. अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च. 9वा अध्याय. भगवंत म्हणतात की संपूर्ण यज्ञांचा भोक्ता मीच आहे. आपण जेव्हा एखाद्या भुकेल्याला अन्न देतो त्यांनी भगवंताचीच तृप्ती होत असते. झाडांना खत देतो, पाणी देतो, ते सुद्धा रोपट्याच्या रूपाने भगवंतालाच मिळत असतं. एखाद्याच्या शिक्षणाची जर आपण फीची व्यवस्था केली, त्याची फी भरली, किंवा एखाद्या रोग्यासाठी त्याच्या औषधोपचारांची जर व्यवस्था केली, त्याला धन दिलं, तर ती सुद्धा भगवंतांचीच सेवा होत असते. कुत्र्याला भाकरी दिली, गाईला चारा दिला, घाट बांधला नदीवर, पाण्याची सोय करून दिली, पाणी उपलब्ध करून दिलं, जे जे म्हणून परोपकार केले ते भगवंतालाच प्राप्त होत असतात. आणि हेच भगवंताचं भोक्ता बनणं आहे. मनुष्यानी विवेक बाळगावा की जे जे माझ्याजवळ आहे ते इतरांच्या सेवेसाठी द्यावं. सर्वांचा उपभोग स्वतःच घेऊ नये. आपण जे काही देऊ ते भगवंताचंच आहे आणि ते त्यालाच अर्पण. अशा भावनेने जर दिलं तर देण्यामध्ये सुद्धा अभिमान येत नाही आणि देण्यामुळे आपली भगवंताप्रती सेवाच होत असते. नामदेव महाराजांची एक कथा सुप्रसिद्ध आहे. नामदेव महाराज तीर्थयात्रेला चालले होते आणि वाटेत त्यांनी एका ठिकाणी झाडाखाली स्वयंपाक केला आणि तूप आणण्यासाठी मागे वळले. तर इतक्यात एक कुत्रा आला आणि त्यांनी त्या केलेल्या पोळ्या ज्या होत्या त्यातली एक पोळी घेतली आणि तो पळू लागला. आणि जेव्हा नामदेव महाराजांनी पाहिलं की कुत्रा पोळी घेऊन पळतोय, तर तेही काय करू लागले, हातामध्ये तुपाचं भांडं घेतलं आणि त्याच्या पाठीमागे धावत म्हणाले, अरे देवा देवा देवा, थांब थांब, तुम्हालाच नैवेद्य दाखवत होतो. पोळीचा कोरडी पोळी आहे, अरे त्याला तूप तरी लावायला हवं, थोडं तूप घेऊन जा, पोळीला तूप लावू द्या. असं म्हणत तुपाचं भांडं घेऊन कुत्र्याच्या मागे पळाले. का तर कुत्र्यानी पोळी लांबवली म्हणून नव्हे, तर पोळीला तूप लावावं म्हणून. नामदेवांनी असं म्हणताच कुत्र्यातनं भगवान प्रगट झाले. कुत्र्यामध्ये भगवंताशिवाय दुसरं होतच कोण? नामदेवांनी ओळखलं. जेव्हा भगवंत प्रगट झाले, नामदेवांनी नमस्कार केला. सर्व प्राणीमात्रांमध्ये तत्वानी भगवंतच आहेत आणि म्हणून आपण जे जे काही देतो ते भगवंतालाच मिळतं, हे मात्र नक्की. श्रीराम समर्थ श्रीराम.